हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बर्नॉलीज थेरमविषयी पाहिलं. बर्नॉलीज थेरमचे अझम्पशन्स काय आहेत, स्टेटमेंट बर्नॉलीज थेरमचं आणि बर्नॉलीज थेरमचं आयडियल फ्लुइडसाठी आणि रिअल फ्लुइडसाठी बर्नॉलीज इक्वेशन असं मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं. आता बर्नॉलीज इक्वेशनची ॲप्लिकेशन्स एका व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कवर करणार आहे. तर त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेंचुरीमीटर. लेट अस सी व्हॉट इज मीन बाय व्हेंचुरीमीटर. तर आपल्याला माहीत आहे व्हेंचुरीमीटर हे एक डिव्हाइस आहे. व्हेंचुरीमीटर इज अ डिव्हाइस और इंस्ट्रूमेंट यूज्ड टू मेजर ए डिस्चार्ज और रेट ऑफ फ्लो इन अ पाईपलाईन. पाईपलाईनमध्ये जर रेट ऑफ फ्लो किंवा डिस्चार्ज मेजर करायचा असेल लिक्विडचा तर तिथं व्हेंचुरीमीटर यूज करतात. ओके, तर यूज काय याचा ॲप्लिकेशन used to measure discharge, used to measure discharge or rate of flow मेजर करण्यासाठी व्हेंचुरीमीटर वापरतात. तर आता व्हेंचुरीमीटर कसा असतो काय ते आपण आता बघूया. इथं मी आता छोटीशी डायग्राम काढणार आहे कारण मला डेरिव्हेशन करायचं आहे. आपल्याला रेट ऑफ फ्लो काढायचा आहे, रेट ऑफ फ्लो मेजर करायचं आहे. म्हणजे काय, क्यू मेजर करतात, क्यू. तर आपल्याला क्यू काढायचा आहे. तर त्यासाठी एक डेरिव्हेशन आहे, ते मला इकडे लिहायचं आहे. त्यामुळे मी छोटी डायग्राम काढणार आहे. बघा, आधी मोठी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला समजेल. अशी मेन पाईप आहे, मेन पाईपलाईन. आता मेन पाईपलाईनला इथून पुढे हा व्हेंचुरीमीटर चालू होतो. हा एक कन्व्हर्जिंग कोन, हा आहे थ्रोट आणि हा आहे डायव्हर्जिंग कोन आणि परत तुमची मेन पाईप. ओके, त्यानंतर हा आहे व्हेंचुरीमीटर, सॉरी दिस इज मॅनोमीटर. दिस इज मॅनोमीटर आणि ही आहे रेफरन्स लाईन. ओके, दिस इज डेटम लाईन और रेफरन्स लाईन. ही आहे सेंटर लाईन पाईपलाईनची. बघा, डायग्रॅम मी तुमच्या समोर काढून दाखवतोय म्हणजे कशी काढायची डायग्रॅम हे पण कळते. ही पाईप आहे. ओके, आता नेमिंग देतो मी. तर आता हे जे आहे इथं याची रेफरन्स लाईन, इथून हे फ्लुइड आहे खाली. ओके, हे मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे. मॅनोमेट्रिक फ्लुइड, त्याची सपोज इथपर्यंत हाईट आली. जेवढं प्रेशर असेल पाईपमध्ये तशी हाईट चेंज होणार तुमचं हेड, मॅनोमेट्रिक हेड. तर हे आहे मॅनोमेट्रिक हेड, एच एम मॅनोमेट्रिक हेड. हे आहे मॅनोमेट्रिक फ्लुइड, मॅनोमेट्रिक फ्लुइड. हा आहे यूट्यूब मॅनोमीटर, डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर. त्यानंतर ही आहे मेन पाईप. हा आहे कन्व्हर्जंट कोन. याला म्हणायचं थ्रोट. त्याला म्हणायचं डायव्हर्जंट कोन. याला म्हणायचं परत मेन पाईप. आता मेन पाईप हा कन्व्हर्जंट कोन म्हणजे काय, जो फ्लो कन्व्हर्ट करतो इथं, म्हणजे मोठ्या डायमीटरकडून कमी डायमीटर होतोय त्याला कन्व्हर्जंट कोन म्हणायचं. त्यानंतर काय, थ्रोट आपण काय म्हणतो, थ्रोट म्हणतो. सगळ्यात लहान जो सेक्शन आहे, सगळ्यात लहान जी पाईप आहे या व्हेंचुरीमीटरमधली त्याला थ्रोट म्हणायचं.
पुढं आहे डायव्हर्जंट कोन, म्हणजे डायव्हर्ट करतो आता फ्लोला, म्हणजे आता कमी डायमीटरकडून हा काय झाला जास्त डायमीटर. तर इथं तुम्ही बघाल याची लेंथ, कन्व्हर्जंट कोनची लेंथ कमी आहे आणि ही लेंथ तुम्ही बघाल तर जास्त आहे. तर ही किती जास्त असते, 3 to 4 टाइम्स कन्व्हर्जंट कोन, त्याच्या लेंथपेक्षा 3 to 4 टाइम्स जास्त लेंथ याची असते. इथं तुम्ही अँगल बघा कन्व्हर्जंट अँगल हा किती असतो, 21 डिग्रीच्या आसपास असतो. 21 डिग्रीच्या आसपास, कमी जास्त एक 1 डिग्री होईल, 21 डिग्रीच्या आसपास असतो. याचा जो अँगल आहे तो कमी आहे, तर तो किती असतो, 5 to 7 डिग्री, 5 डिग्री to 7 डिग्री याच्यामध्ये असतो. लेंथ बघितली याची कमी आहे, याची जास्त काय आहे, तर इथं कमी डायमीटरकडून जास्त डायमीटर जर एकदम केला तर काय होतं, फ्लो सेपरेट होतो. लिक्विडचा जो फ्लो आहे तो सेपरेट होतो. तो सेपरेट होऊ नये, युनिफॉर्म व्हावा, म्हणजे व्यवस्थित व्हावा फ्लो, त्यासाठी फ्लो सेपरेट होऊ नये त्यासाठी या डायव्हर्जंट कोनची लेंथ काय असते, कन्व्हर्जंट कोनपेक्षा जास्त असते. ओके. प्रेशर ॲडजस्ट झालं पाहिजे, कारण इथं एकदम कमी प्रेशरकडून जर डायमीटर डायरेक्ट मेन पाईप केली मी तर प्रेशर डायरेक्ट वाढेल, फ्लो सेपरेट होईल. त्यासाठी डायव्हर्जंट कोनची लेंथही जास्त केलेली आहे. ओके. तर याचा जो कन्व्हर्जंट अँगल आहे तो 21 डिग्रीच्या आसपास असतो, डायव्हर्जंट अँगल आहे तो 5 डिग्रीच्या आसपास असतो आणि याची लेंथ 3 to 4 टाइम्स जास्त असते कन्व्हर्जंट कोनपेक्षा. आणि या थ्रोटचा डायमीटर आहे तो, थ्रोटचा डायमीटर किती असतो, सपोज इथं डायमीटर D1 असं म्हणतो मी, या मेन पाईपचा डायमीटर आहे D1, तर थ्रोटचा डायमीटर असतो D2. तर तो D2 किती असतो, D2 डायमीटर ऑफ थ्रोट D2 असतो 1/3 to 3/4 ऑफ D1, 1/3 to 3/4 ऑफ D1 एवढा हा थ्रोटचा डायमीटर असतो. आता तुम्ही बघाल इथलं आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर डिफरन्स मेजर करायचं, म्हणजे मेन पाईपमधल्या लिक्विडचं प्रेशर किती आहे. आता फ्लो इथून इन होणार, फ्लो इन असं म्हणतो मी, इकडून लिक्विड यायला सुरुवात होणार आणि इकडून आउट होणार, इकडून लिक्विड बाहेर पडणार तुमचं, फ्लो आउट, फ्लो आउट. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग कसं आहे नक्की, तर हा फ्लो पाईपमधून फ्लो होतोय, मग किती फ्लो होतोय तो डिस्चार्ज आपल्याला काढायचा आहे. तर पाईपलाईनमध्ये ही मेन पाईपलाईन आहे, त्याच्यामध्ये हा काय वेंचुरीमीटर असा बसवतात. तर वेंचुरीमीटरला काय काय आहे, कन्व्हर्जंट कोन, थ्रोट आणि डायव्हर्जंट कोन, हे 3 पार्ट आहेत. आणि हा मॅनोमीटर जोडला आहे. मॅनोमीटर कुठं आहे, मेन पाईपला एक त्याची पाईप जोडलेली आहे आणि त्याची दुसरी पाईप कुठं जोडली, थ्रोटला. मग आता प्रेशर कोणतं मेजर होणार, तर डिफरन्स कोणाच्या मधला, पाईपचं प्रेशर, मेन पाईपचं मधलं फ्लुइडचं प्रेशर आणि थ्रोटच्या तिथं असलेलं प्रेशर फ्लुइडचं, यांच्यामधला डिफरन्स मेजर होतोय. एवढंच वेंचुरीमीटरमध्ये होतं. या डिफरन्सवरून आपण पुढचं सगळं कॅल्क्युलेशन्स करणार. हा डिफरन्स फक्त मेजरमेंट कशाची करायची, हा डिफरन्स मेजर करायचा आहे, HM. मग HM वरून पुढं आपण हेड कशामध्ये कन्वर्ट करतो, यातून जे फ्लुइड वाहते त्याच्यामध्ये आपण हेड कन्वर्ट करतो, हे HM. ते कसं करायचं, तर हे जर मर्क्युरी असेल, म्हणजे हेवी फ्लुइड असेल, हेवी मॅनोमेट्रिक फ्लुइड असेल, कोणापेक्षा याच्यामध्ये असलेल्या फ्लुइडपेक्षा हे जर हेवी असेल, म्हणजे मर्क्युरी वगैरे असेल, तर या HMचं H कसं करायचं, H म्हणजे काय, हेड इन टर्म्स ऑफ दिस लिक्विड, हेड इन टर्म्स ऑफ लिक्विड फ्लोईंग थ्रू पाईप. ते H जर काढायचं असेल तर कसं, HM इंटू SM/S-1, हे हेवी मॅनोमेट्रिक फ्लुइडसाठी. आणि इथं जर मॅनोमेट्रिक फ्लुइड लाईट असेल, म्हणजे एअर वगैरे असेल, म्हणजे किंवा ऑइल, म्हणजे लिक्विड, इथल्या लिक्विडपेक्षा जर याची डेन्सिटी कमी असेल, याची डेन्सिटी जास्त असेल तर हे, डेन्सिटी कमी असेल तर H कसं काढायचं, हेड हे HM इंटू 1 - SM/S. ओके. हे फॉर हेवी फ्लुइड, हेवी मॅनोमेट्रिक फ्लुइड, आणि हे आहे लाईट मॅनोमेट्रिक फ्लुइडसाठी. मग आता HM म्हणजे काय, ही मॅनोमेट्रिक हाईट किंवा मॅनोमेट्रिक हेड. SM म्हणजे काय,
या मॅनोमेट्रिक फ्लुइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी SM. यस म्हणजे काय, तर यातून वाहणाऱ्या फ्लुइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यस. ओके, तर इथं एरिया डायमीटर काय आहे D1, म्हणजे एरिया असणार आहे A1, प्रेशर असणार आहे P1, व्हेलॉसिटी असणार आहे V1. ओके, इथं सेकंड सेक्शनला काय असणार आहे, सेकंड सेक्शन इथं घेतला मी 2 आणि इथं सेक्शन 1 घेतला, इथं 1 सेक्शन. तर इथं प्रेशर काय P1, एरिया आहे A1, व्हेलॉसिटी आहे V1. इथं प्रेशर काय असणार आहे P2, एरिया आहे A2, व्हेलॉसिटी आहे V2. ओके, तर असं हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हेड इन टर्म्स ऑफ लिक्विड फ्लोईंग थ्रू पाईप H, ते HM पासून कसं काढतात ह्यास. हेवी जर हे लिक्विड असेल मॅनोमेट्रिक फ्लुइड तर हा वरचा फॉर्म्युला वापरायचा. इथं जर लाईट लिक्विड असेल याच्यापेक्षा तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, हाईट H काढण्यासाठी, म्हणजे हेड H काढण्यासाठी. आता अशा टाईपची डायग्रॅम आहे. वर्किंग तुम्हाला समजलं असेल. फ्लुइड इकडून इन होते, इकडून आउट होते. आता इथं फ्लुइड आलं, याच्यामध्ये प्रेशर काय असेल ते जाणार. त्यानंतर इथं एरिया जास्त आहे, प्रेशर जास्त असणार आहे, व्हेलॉसिटी कमी असणार आहे. जसं जसं इकडं येईल तसं प्रेशर चेंज होणार, म्हणजे कमी कमी होणार, व्हेलॉसिटी वाढणार, एरिया कमी झाला. इथं सगळ्यात कमी एरिया आहे, इथं व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असणार, प्रेशर सगळ्यात कमी असणार. मग ते डिफरन्स इथं दाखवतो HM. मग पुढं जसं जाईल तसं प्रेशर वाढत वाढत जाणार, व्हेलॉसिटी कमी होत जाणार, एरिया वाढत जाणार आणि इकडं परत आहे तसा फ्लुइड फ्लो होणार. मग हे फक्त कशासाठी केलं, हे फ्लुइड आपल्याला फ्लुइड फ्लो, रेट ऑफ फ्लो मेजर करायचं आहे, म्हणजे डिस्चार्ज मेजर करायचं आहे. तर Q कसं काढायचं त्यासाठी आता डेरिवेशन आहे ते आपण करूया. ओके, तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग समजलं असेल व्हेंचुरीमीटरचं. आता डिस्चार्जचं एक्सप्रेशन आपण काढूया. ओके, तर हे लक्षात ठेवा. 2 सेक्शन मी परत एकदा तिकडे काढणार आहे. 2 सेक्शन ध्यानात ठेवा. आपल्याला रेट ऑफ फ्लो म्हणजे डिस्चार्ज, त्या पाईपमधून किती फ्लो झाला ते बघायचं आहे. आणि डाटम एक राहिलं. हे जे डाटम लाईन काढली होती तर पाईपचा सेंटर लाईन एकच आहे, त्यामुळे इथं 1 पॉईंटला डाटम हेड काय असणार आहे Z1 आणि 2 पॉईंटला डाटम हेड Z2. ते एक लक्षात ठेवा. तर ते दोन्ही हेड सेमच आहेत, दोन्ही हेड काय आहेत सेम आहेत. म्हणजे या केसमध्ये इथं व्हेंचुरीमीटर हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे सेंटर लाईन सेम, त्यामुळे Z सेम असणार. कोणत्याही सेक्शनला घेतलं Z सेम. एक्सप्रेशन बघूया आता. एक्सप्रेशन कशाचं, डिस्चार्जचं एक्सप्रेशन. तर काय येते बघा, डिस्चार्जचे एक्सप्रेशन आता काढतोय मी. तर आपल्याला माहित आहे व्हेंचुरीमीटर कशावर ऑपरेट होतोय, बर्नॉलिस थेरमवर. ओके, सो अकॉर्डिंग टू बर्नॉलिस थेरम, काय आहे बर्नॉलिस थेरम. 2 सेक्शन होते, तर 2 सेक्शनमध्ये बर्नॉलिस थेरम काय आहे, P1/ρg प्लस V1² 2g प्लस Z1 इज इक्वल टू P2/ρg प्लस V2² 2g प्लस Z2. आणि हॉरिझॉन्टल व्हेंचुरीमीटर आहे, त्यामुळे त्या केसमध्ये Z1 आणि Z2 कसे आहेत सेम. ओके, बट Z1 इज इक्वल टू Z2. Z1 इज इक्वल टू Z2 याच्यामध्ये टाका P1/ρg प्लस V1² 2g इज इक्वल टू, आता Z1 Z2 इक्वल आहेत म्हणजे दोन्ही कॅन्सल होतील, तर काय होईल P2/ρg प्लस Z2, सॉरी V2² 2g असं होईल. आता आम्ही काय करतो, हे P2/ρg चं एका बाजूला घेतो, व्हेलॉसिटीचं एका बाजूला घेतो हेड. ओके, हे प्रेशर हेड आहे, व्हेलॉसिटी हेड आहे, हे डाटम हेड होतं. ओके, बर्नॉलिस थेरम आपल्याला रिअल फ्लुइडसाठी माहित आहे. ओके, Z1 इज इक्वल Z2. आता P1/ρg हे इकडे आणतो, मायनस P2/ρg इज इक्वल टू हे V2² 2g
मायनस हे V1 स्क्वेअर बाय 2G. ओके, आता हे कॉमन आहे रोजी रोजी, मी एकत्र लिहू शकतो P1 बाय P2 डिवायडेड बाय रोजी, दॅट इज इक्वल टू इकडं 2G आहे, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर बाय 2G. आता हे आपल्याला माहित आहे डेल्टा P हा प्रेशर डिफरन्स झाला, तोच आपण मेजर करतोय ना वेंचुरीमीटरमध्ये. म्हणजे हा जो मॅनोमीटर होता हा काय करतोय, प्रेशर डिफरन्स मेजर करतोय. मग तो हा डिफरन्स P1 मायनस P2, मग ते आपण कशाच्या फॉर्ममध्ये मांडलेलं, बाय रोजी हेडच्या फॉर्ममध्ये. ओके, डेल्टा P बाय रोजी इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर बाय 2G. तर ह्याच्या जागेवर P बाय रोजी, आपल्याला P चा फॉर्म्युला माहित आहे, P इज इक्वल टू काय असतं, रोजी H. तर H इज इक्वल टू काय, P बाय रोजी. मग डिफरन्स असेल तर डेल्टा P बाय रोजी. ओके, डेल्टा P बाय रोजी म्हणजे H लिहू शकतो आपण. तर H इज इक्वल टू काय होणार, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर बाय 2G. हे 2G इकडे आणलं मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय होईल, 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. असं इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके, तर आता हे इक्वेशन मी काय म्हणतो त्याला 1, त्याला मी इक्वेशन काय म्हणतो 1. आता पुढे बघा, इक्वेशन 1 झालं ते. इक्वेशन 1. आता आपल्याला माहित आहे डिस्चार्ज म्हणजे काय असतं, आपल्याला काय काढायचं आहे, डिस्चार्ज. तर डिस्चार्ज Q काय असतं, Q इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. एरिया इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, कंटिन्युटी इक्वेशन A1 V1 इज इक्वल टू A2 V2. कुणासाठी बघतोय आपण, फ्लुइड कसं आहे, आयडियल, इनकॉम्प्रेसिबल, स्टेडी, त्या फ्लोसाठी बघतोय. कारण इथं लॉस कुठे घेतलाय का आपण, नाही. म्हणजे आयडियल फ्लुइडसाठी आपण बघतो. तर आयडियल फ्लुइडसाठी, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडसाठी कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, सिंपल A1 V1 इज इक्वल टू A2 V2. आता याच्यावरून आपण V1 इज इक्वल टू घेऊ शकतो. V1 इज इक्वल टू काय होणार, हे A1 इकडे डिवाइड होणार, म्हणजे A2 बाय A1 इंटू V2 असं होईल. V1 इज इक्वल टू, आता हे मी काय करतो, या इक्वेशनमध्ये पुट करतो. ओके, पुट इन इक्वेशन, याला मी 2 म्हणतो, आणि पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी ही V1 ची व्हॅल्यू पुट करतो इथं. तर काय होईल, 2GH इज इक्वल टू काय आहे, V2 स्क्वेअर, तसंच मायनस V1 स्क्वेअरच्या जागेवर ही V1 ची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे A2 बाय A1 इंटू V2 त्याचा स्क्वेअर. मग सगळ्यांचा स्क्वेअर होईल इथं, V2 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर डिवायडेड बाय A1 स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर. तर V2 स्क्वेअर या 2 टर्म झाल्या, या दोन्ही टर्ममध्ये V2 स्क्वेअर कॉमन आहे, मग मी कॉमन बाहेर काढलं V2 स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, इथलं 1 मायनस इथलं A2 स्क्वेअर बाय A1 स्क्वेअर. आता V2 स्क्वेअर इंटू याचं काय होऊ शकतं, हे A1 स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करणार डिवायडेड बाय सगळ्याला A1 स्क्वेअर. सो A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर डिवायडेड बाय A1 स्क्वेअर असं होईल. हे आहे 2GH. ओके, 2GH. तर V2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, आता हा ब्रॅकेट आहे, हा इकडे डिवाइड होईल, V2 स्क्वेअर येईल. तर V2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, 2GH डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर डिवायडेड बाय A1 स्क्वेअर. ओके, हा A1 स्क्वेअर वर जाईल, खाली डिवाइड आहे तो उलटून गुणिले वर. ओके, म्हणजे V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH A1 स्क्वेअर डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर असं होईल. ओके, तर हे V2 स्क्वेअर आहे, मला V2 पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूच काय घ्यावं लागेल, रूट घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट. तर रूट घेतो मी, मग V2 काय येईल, V2 इज इक्वल टू याचं रूट घ्यायचं आहे सगळं रूटमध्ये. आता हे A1 स्क्वेअर आहे, याचं फक्त काय होईल, A1 होईल रूटमध्ये घेतल्यावर. तर A1 असं शिल्लक राहील, आणि बाकी सगळं काय हे 2GH रूटमध्ये डिवायडेड बाय, खालचं पण 2 टर्म आहेत त्यामुळे त्याचं रूट निघणार नाही, त्यामुळं ते रूटमध्ये आहे असं राहील, असं येईल. V2 इज इक्वल टू हे A1 स्क्वेअर आहे त्याचं रूट A1, 2GHचं रूट 2GH, आणि खालच्या A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअरचं रूट A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. अशा पद्धतीनं
व्हेलॉसिटी V2 तुमची आली, तर याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. ही आली व्हेलॉसिटी V2. आता आपल्याला काय काढायचे आहे, डिस्चार्ज Q. तर डिस्चार्ज Q काय असतो, A1V1 पण असू शकतो, A2V2 पण तुम्ही घेऊ शकता. आपण व्हेलॉसिटी V2 निघली आपली, त्यामुळे A2V2 घेऊया डिस्चार्ज. मग तो हा कसला डिस्चार्ज आहे, हे कोणतं फ्लुइड आहे, आयडियल फ्लुइड आहे. म्हणजे हा कोणता डिस्चार्ज येणार आहे, थेरॉटिकल डिस्चार्ज. ओके, थेरॉटिकल फ्लुइड आपण घेतलंय, त्यामुळे डिस्चार्ज कोणता येणार, थेरॉटिकल. तर Q थेरॉटिकल इज इक्वल टू A2V2. तर A2 इंटू V2 ची व्हॅल्यू टाका, A1√2GH डिवायडेड बाय √A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. ओके, मग आता हे फक्त सिम्प्लिफाय करतो मी, A1 A2 असं घेतो, A1 A2√2GH डिवायडेड बाय √A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. ओके, so this is the theoretical discharge. This is the equation for theoretical discharge. But we know रिअल म्हणजे आयडियल फ्लुइड युनिव्हर्समध्ये कुठं नाही. सगळी फ्लुइड फ्लो कशा आहेत, ॲक्च्युअल किंवा रिअल आहेत फ्लुइड. मग रिअल फ्लुइडसाठी काय होणार आहे, काहीतरी लॉस होणार व्हेंचुरीमीटरमध्ये. म्हणजे फ्लुइड कन्वर्ट होते, परत थ्रोटमधून जाते, परत डायव्हर्जन कोनमधून जाते, त्यावेळेस काहीतरी लॉस होणार. मग त्याचा एक कोइफिशियंट अंदाजे म्हणजे एक्सपेरिमेंट्स करून ट्रायल घेऊन एक कोइफिशियंट त्याचा फाइंड केला आहे, बाबा एवढा लॉस तुम्ही पकडला की ॲक्च्युअल डिस्चार्ज तुमचा निघेल. तर तो लॉसनं काय, तो जो लॉस आहे तो कोइफिशियंट त्यांना आपण या थेरॉटिकल डिस्चार्जला काय करणार, मल्टिप्लाय करणार. तो कोइफिशियंट काय म्हणतात त्याला, CD. CD इज अ कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज. कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज और कोइफिशियंट ऑफ व्हेंचुरीमीटर असं सुद्धा म्हणतात. कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज किंवा कोइफिशियंट ऑफ व्हेंचुरीमीटर. तर व्हेंचुरीमीटरसाठी याची व्हॅल्यू असते 0.96 to 0.98. मग या व्हॅल्यूने याला मल्टिप्लाय केलं की ॲक्च्युअल डिस्चार्ज काय होणार, कमी होणार. म्हणजे थेरॉटिकल डिस्चार्ज जास्त असतो, ॲक्च्युअल कमी. ओके, म्हणजे Q ॲक्च्युअल काय असतं, Q ॲक्च्युअल इज इक्वल टू CD इंटू Q थेरॉटिकल. CD इंटू Q थेरॉटिकल. म्हणजे CD काय येणार, Q ॲक्च्युअल डिवायडेड बाय Q थेरॉटिकल. ओके, मग Q ॲक्च्युअलचा फॉर्म्युला काय येईल, Q ॲक्च्युअल इज इक्वल टू हे CD इंटू Q थेरॉटिकल. म्हणजे A1 A2√2GH डिवायडेड बाय √A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. हा आला ॲक्च्युअल डिस्चार्ज. तर ॲक्च्युअल डिस्चार्ज या फॉर्म्युल्यामधून काढायचा. याला 5th इक्वेशन सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आता यातल्या कशाला काय म्हणायचं ते बघा. ॲक्च्युअल डिस्चार्ज थेरॉटिकल असा काढायचा, हा ॲक्च्युअल डिस्चार्ज. CD म्हणजे कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज, तो व्हेंचुरीमीटरसाठी असतो 0.96 to 0.98. A1 म्हणजे एरिया ऑफ मेन पाईप, एरिया ऑफ मेन पाईप. A2 म्हणजे एरिया ऑफ थ्रोट, एरिया ऑफ थ्रोट. A1 पाईपचा डायमीटर दिला असेल तर आपण पाईपचा एरिया A1 काढू शकतो. A2 म्हणजे थ्रोटचा एरिया, तर डायमीटर थ्रोटचा दिला असेल तर आपण थ्रोटचा एरिया सुद्धा काढू शकतो. G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. H म्हणजे काय, हेड इन द फॉर्म ऑफ किंवा हेड इन मीटर ऑफ लिक्विड फ्लोईंग फ्रॉम पाईप. म्हणजे पाईपमधून जे लिक्विड फ्लो होते त्याचं त्या लिक्विडच्या हाईटमध्ये ते हेड H. ते कसं काढायचं ते मी मगाशी सांगितलं. H इज इक्वल टू HM इंटू SM डिवायडेड बाय S मायनस 1. हे जर हेवी मॅनोमेट्रिक फ्लुइड असेल तर HM हाईट आपल्याला मॅनोमीटरवर मिळणार. SM आणि S माहीत असते. SM म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइड, S म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड फ्लोईंग थ्रू पाईप. ओके, त्याच्यातून H तुम्ही काढू शकता, ते H इथं टाकायचं. परत A1 A2 एरिया ऑफ मेन पाईप आणि एरिया ऑफ थ्रोट. ओके, आणि लाईट लिक्विड असेल तर H इज इक्वल टू HM1 मायनस SM बाय S. तर अशा पद्धतीनं व्हेंचुरीमीटर त्याचं हे एक्सप्रेशन आहे ॲक्च्युअल डिस्चार्जपर्यंत. तर हे व्हेंचुरीमीटर ॲप्लिकेशन बर्नॉलिस थेरमचं
आपण टोटल पाहिलं. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, डायग्रॅम, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि हे एक्सप्रेशन क्यू ॲक्च्युअल डिस्चार्ज. हे एक्सप्रेशनसुद्धा एक्झाममध्ये, थेरी एक्झाममध्ये विचारू शकतात. किंवा याच्यावरचा प्रॉब्लेममध्ये काय, सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, डायमीटर्स दिलेले असतील, HM असेल, SM, S असेल, त्याच्यावरून H काढायचं, ते तिथं टाकायला, A1 A2च्या व्हॅल्यू काढायच्या आणि ॲक्च्युअल डिस्चार्जच्या मध्ये टाकायचं. ॲक्च्युअल डिस्चार्ज काढायला प्रॉब्लेममध्ये विचारतात. तर सिम्पल प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही सोडवू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं हे बर्नॉलिस थेरमचं ॲप्लिकेशन झालं व्हेंचुरी मीटर. अशाच टाईपचं क्यू ॲक्च्युअल पर्यंत डेरिवेशन ओरिफिस मीटरला सुद्धा आहे. ओरिफिस मीटरमध्ये सुद्धा अशाच टाईपचं एक्सप्रेशन आहे. ते कसं करायचं काय ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर हे होतं व्हेंचुरी मीटर. तर तुम्हाला मेथड जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.